हातकणंगले स्वाभिमानीला कोल्हापुरात काँग्रेसची हवा। लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यानं महाविकास आघाडीने पश्चिम महाराष्ट्रात जागा वाटप निश्चित केलंय। सध्याच्या माहितीनुसार जागा वाटपानुसार हातकणंगले शिवसेना कोट्यातून स्वाभिमानीला, कोल्हापूर सोलापूर काँग्रेसला तर सातारा लोकसभा राष्ट्रवादी पक्षाला देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे। सांगलीच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गटाने आग्रह धरलाय। कोल्हापूर हवे असेल तर सांगली द्या असा आग्रह धरला असला तर विशाल पाटील यांची या चिन्हावर लढण्याची मानसिकता नसल्याचे कळत आहे। कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला देण्याबाबत एकमत झालं होतं। त्यातील एक जागा शिवसेनेच्या कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचं निश्चित झालंय। त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांचा मार्ग सुकर झालाय। काही झालं तरी आपण महायुतीसोबत जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सध्या स्वतंत्र लढण्याची त्यांची घोषणा असली तरी महाविकास आघाडीचा ते पाठिंबा घेणार असल्याची माहिती आहे। असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जो एक लढत असेल त्याच्या बाबतीत आम्ही तर सहकार्याची भूमिका आमची आहे, परंतु त्यावर चर्चा होऊनच शेवटी निर्णय होतील। शेवटी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राहणार हे बी सांगावं लागणार आहे, त्या तत्वज्ञानाच्या कार्यपद्धतीच्या विरोधात राहावं लागणार आहे हे सांगावं लागणार। आमच्या बरोबर शेवटी जो आघाडीमध्ये त्यांना यावं लागणार आहे। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी निश्चित होताच काँग्रेसने कोल्हापूरच्या जागेवर हक्क सांगण्यास सुरुवात केली। मुंबईतील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या जागेचा आग्रह धरलाय। महाराजांची देखील हाताच्या चिन्हावर लढण्याची मानसिकता दिसते। या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळणार हे जवळजवळ निश्चित झालंय। मात्र अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही। सांगली आणि सोलापूर या दोन्ही जागा काँग्रेसकडे राहतील असे पूर्वी ठरलं होतं, पण कोल्हापूरचा हक्क सोडताना शिवसेना ठाकरे गटाने अचानक सांगलीचा आग्रह धरला। असाच आग्रह गेल्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धरला होता। त्यामुळे काँग्रेसच्या विशाल पाटील यांना ऐनवेळी स्वाभिमानीच्या चिन्हावर लढावं लागलं आणि त्याचाच फटका त्यांना बसला। पुन्हा तसेच होण्याची चिन्ह निर्माण झाल्यानं त्यांचा गट नाराज असल्याची चर्चा आहे। त्यांनी सेनेकडून लढण्यास नकार दिल्याचं समजते। त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी आमदार विश्वजित कदम आणि आमदार सतेज पाटील यांच्यावर सोपवण्यात आले। सोलापुरातून आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाबाबत उमेदवारीसाठी चर्चा सुरू आहे। सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाला देण्याचं जवळजवळ निश्चित झालं। तेथून खासदार श्रीनिवास पाटील अथवा त्यांच्या सुपुत्राला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानीचे राजू शेट्टी, कोल्हापुरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, तसेच सांगलीमध्ये विशाल पाटील आणि सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आणि सातारामध्ये श्रीनिवास पाटील हे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा आहे। मात्र यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका। असेच ताजे अपडेट पाहण्यासाठी महासत्ता चॅनलला सबस्क्राइब करा। जावेद तांबोळी, महासत्ता, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।